So, welcome back. This is chapter 18 from the NCERT book of 11th standard, Body Fluids and Circulation. This is second NCERT book reading clip. Mainly we will talk for blood groups, RH factor. So before I go for the blood groups, let me explain in brief. So he was Karl Landsteiner. Karl Landsteiner. In 1900, he said he discovered two antigen on the surface of human RBC, capital A and capital B. At the same time, he said he discovered two antibodies in the serum, that is plasma. The antibodies were small a and small b. मतलब कि आपने कहा कार्ल लैंडस्टीनर ने 1900 में इंसान के आरबीसी के सरफेस पे दो सरफेस एंटीजन की खोज की, एंटीजन कैपिटल ए, एंटीजन कैपिटल बी, और प्लाज्मा में दो एंटीबॉडीज को ढूंढ निकाला, स्मॉल ए एंड स्मॉल बी. Interestingly, he said that presence of antigen and antibody were antagonistic. मतलब कि जिनके पास कैपिटल ए एंटीजन आरबीसी पे है उनके पास स्मॉल बी एंटीबॉडी रहती प्लाज्मा में, और जिनके पास कैपिटल बी एंटीजन आरबीसी सरफेस पे है उनके पास स्मॉल ए रहती एंटीबॉडी. आप जानते कि अगर ए एंटीजन वाले के पास ए एंटीबॉडी होती तो सेम एंटीजन एंटीबॉडी करते हैं एग्लुटिनेशन, और इसीलिए वो हमेशा एंटागोनिस्टिक रहते. तो सर तुम्ही म्हणताय की कार्ल लॅन्डस्टीनरने 1900 मध्ये ह्यूमनच्या आरबीसीच्या सरफेसवर दोन अँटीजेनचा शोध लावला, सरफेस अँटीजेन कॅपिटल ए, सरफेस अँटीजेन कॅपिटल बी, आणि प्लाझ्मामध्ये दोन अँटीबॉडी शोधून काढल्या, स्मॉल ए आणि स्मॉल बी. आणि त्यांनी सांगितलं की अँटीजेन आणि अँटीबॉडी उलट्या असतात, म्हणजे ए अँटीजेन असेल तर स्मॉल बी अँटीबॉडी, आणि स्मॉल बी अँटीजेन असेल कॅपिटल बी अँटीजेन असेल तर स्मॉल ए अँटीबॉडी. कारण सारख्या असल्या तर त्या पकडतात, म्हणजे ॲग्लुटिनेशन होतं मग ब्लडचं. सो ही क्लेम्ड दॅट ही डिस्कवर्ड 3 ब्लड ग्रुप्स, ए, बी अँड ओ. So, one who has A blood group has A antigen on the surface of RBC and small b antibody in the blood serum. One who has B blood group has B antigen on the surface of RBC and small a antibody in blood plasma. But there are few people whose RBC do not have A or B antigen. So the RBC are without antigen and they possess both the antibody in their blood serum, that is A as well as B. They have O blood group. तो सर ज्याच्या आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजेन असतो, प्लाझ्मामध्ये बी अँटीबॉडी असते, त्याचा ब्लड ग्रुप ए. ज्याच्याकडं बी अँटीजेन असतो आणि स्मॉल ए अँटीबॉडी असते त्याचा ब्लड ग्रुप बी, म्हणजे ए अँटीजेन असेल ए ब्लड ग्रुप, बी अँटीजेन असेल बी ब्लड ग्रुप. महत्त्व कशाला आहे? अँटीजेनला. ज्याच्या आरबीसीवर एकही अँटीजेन नाही, म्हणजे ए आणि बी दोन्ही नाही, पण त्यांच्याकडे दोन्ही अँटीबॉडीज आहे, काही फरक पडत नाही, कारण अँटीबॉडी तर अँटीजेनला पकडतात, पण याच्याकडे तर अँटीजेनच नाही, तो त्यांचा ब्लड ग्रुप असतो ओ. और फिर कार्ल लैंडस्टीनर के 2 विद्यार्थी थे, डी कैसेलो एंड स्टर्ली. उन्होंने किया एक नई खोज. उन्होंने कहा कि आरबीसी के सरफेस पे ए और बी दोनों एंटीजन हमने देखे, और ऐसे व्यक्ति की ब्लड प्लाज्मा में दोनों एंटीबॉडीज नहीं थी, तो उनका ब्लड ग्रुप हुआ ए बी. और इस तरह से 1902 में
हमें ए बी ब्लड ग्रुप का पता चला। तो सर आपका कहने का मतलब ये है कि दुनिया में जिनके आरबीसी पे ए एंटीजन होगा उनका ए ब्लड ग्रुप रहता, बी एंटीजन वालों का बी ब्लड ग्रुप रहता, दोनों एंटीजन अगर है तो ए बी ब्लड ग्रुप रहता और एंटीजन नहीं है तो ओ ब्लड ग्रुप रहता। ऐसे 4 प्रकार के ब्लड ग्रुप से अब हम खुद से एक सवाल पूछते, जिनके आरबीसी पे ए एंटीजन है उनका ब्लड ग्रुप ए है, पर यदि हम खुद से पूछे कि फिर आरबीसी पे ए एंटीजन क्यों बना, तो पता चला एक जीन है आई ए। जिनके पास आई ए जीन सॉरी जिनके पास आई ए जीन होगा उनके आरबीसी पे ए एंटीजन बनेगा। तो जिनके आरबीसी पे बी एंटीजन है उनका बी ब्लड ग्रुप है, पर क्यों आरबीसी पे बी एंटीजन है? पता चला उनके पास आई बी नाम का जीन है। तो जिनके पास आई बी जीन है उनके आरबीसी पे बी एंटीजन बनता। तो फिर कुछ लोगों के आरबीसी पे दोनों एंटीजन कैसे है, ए एज वेल एज बी? तो उनके पास ये दोनों जीन है, आई ए आई बी। अच्छा, और ओ वालों के आरबीसी पे एंटीजन क्यों नहीं है? तो उनके पास ना ए जीन है आई ए, ना आई बी जीन है, उनके पास एक थोड़ा अलग जीन है, स्मॉल आई। और स्मॉल आई नाम का जो जीन है वो एंटीजन नहीं बनाता। सर केमिकली ये एंटीजेंस क्या रहते? सो मैंने पहले ही आपको बताया इम्यूनिटी चैप्टर में कि वो मोस्टली प्रोटीन रहते, कभी कभार वो डीएनए आरएनए हो सकते, कभी कभार वो पॉलीसेकेराइड हो सकते। तो यहां पर हमारे आरबीसी के ऊपर जो एंटीजन रहते ना ए या बी, तो वो सरफेस एंटीजन है पॉलीसेकेराइड्स माने शुगर पॉलीमर से। तो सर ए और बी माने माने थोड़े अलग फॉर्म ऑफ एंटीजन रहते। ओके, अब हम बात करेंगे कि ये आई ए, आई बी, स्मॉल आई, ये 3 जीन हैं पर थोड़े थोड़े अलग है। तो स्लाइटली डिफरेंट फॉर्म ऑफ जीन आर कॉल्ड एलील्स। सो आई ए, आई बी, स्मॉल आई आर एलील्स माने स्लाइटली डिफरेंट फॉर्म ऑफ जीन। तो हम ऐसा कह सकते कि जीन जो है वो है कैपिटल आई और उसके 3 रूप है, आई ए, आई बी, स्मॉल आई। अब बच्चों को समझने हेतु मैं एग्जाम्पल देता कि कोई गाड़ी है स्कॉर्पियो, मतलब जीन, और S3, S5, S9, S11 ये उसके व्हॅरियंट्स आहे। सो कोणाकडे स्कॉर्पिओ S3 असेल, S5 असेल, S9 असेल, S11 असेल, आहे तर स्कॉर्पिओ पण थोडे थोडे वेगळे मॉडल। अच्छा, तो वेगळ्या मॉडल्सला अलील्स म्हणायचं आणि स्कॉर्पिओ म्हणजे जीन। तो आत्ता लक्ष ठेवा की ब्लड ग्रुप हा जो कॅरेक्टर आहे त्याला एक जीन आहे कॅपिटल आय, 3 अलील्स आहेत। आता जीनोटाइप आणि फिनोटाइप, तो ऐका, हम लोगों के पास हर क्रोमोसोम 2 बार रहता। सो पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार, चौथा 2 बार, 10वां 2 बार, 20वां 2 बार, 21वां 2 बार, 22वां 2 बार, 23वां 2 बार। तो हर क्रोमोसोम हमारे पास 2 बार रहता और क्रोमोसोम पे जीन बैठे रहते। तो आपल्याकडे प्रत्येक क्रोमोसोम 2 वेळा असतो आणि क्रोमोसोमवर जीन असतात। मग ब्लड ग्रुपचे किती जीन्स आहे? 3। पण जागा आपल्याकडे किती आहे? 2च आहे। मग आता पहा, 3 अलील आहेत आणि प्लेसेस 2 आहे,
तर यांचे कॉम्बिनेशन करून पहा बरं काय असू शकतात. तो सर कुछ लोगों में हो सकता आई ए, कुछ लोगों में आई ए स्मॉल आई, कुछ लोगों में आई बी, कुछ लोगों में आई बी स्मॉल आई, काही लोकांमध्ये आई बी आणि काही लोकांमध्ये स्मॉल आय. तो हे आय ए, आय बी, आय ए स्मॉल आय बी स्मॉल आय बी, स्मॉल आय हे असतात जिनोटाईप. आता फिनोटाईप. तो फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. मला सांगा, ज्याच्याकडं आय ए असेल किंवा आय ए स्मॉल आय असेल तर त्याच्या RBCवर कोणता अँटीजेन बनेल? सर फक्त ए बनेल, म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप ए असेल. तो सर स्मॉल आई जो है वो तो एंटीजन नहीं बनाता, पर कैपिटल ए तो ए एंटीजन बनाएगा. म्हणजे आय ए एंटीजन, आय ए स्मॉल आय ए एंटीजन. कारण स्मॉल आय जो आहे तो एंटीजन बनवत नाही. तुम्ही असं म्हणू शकता स्मॉल आय इज रेसेसिव्ह, जो एक्सप्रेस होत नाही तो रेसेसिव्ह. तसंच आय बी किंवा आय बी स्मॉल आय, तो जिनका आय बी कॉम्बिनेशन आहे या आय बी स्मॉल आय आहे त्यांच्या RBCवर असते बी अँटीजेन, म्हणजे ब्लड ग्रुप बी. ज्यांच्या RBCवर आय बी असेल, ज्यांचा जिनोटाईप म्हणजे कॉम्बिनेशन आय बी असेल त्यांच्या RBCवर दोन्ही असतील अँटीजेन, म्हणजे ब्लड ग्रुप ए बी झाला. आणि ज्यांच्याकडे स्मॉल आय कॉम्बिनेशन असेल त्यांच्या RBC चोपडे आहे, त्याच्यावर अँटीजेनच नाही, त्यांचा ब्लड ग्रुप ओ झाला. मग ऐका, आय ए स्मॉल आय बी स्मॉल आय बी आणि स्मॉल आय हे 6 झाले जिनोटाईप. ए बी ओ हे झाले फिनोटाईप. मग आता ब्लड ग्रुपसाठी जीन 1, अलील 3, आय ए, आय बी, स्मॉल आय. आता पहा, आय ए इज इक्वल टू आय बी अँड बोथ आर डॉमिनंट ऑन स्मॉल आय. म्हणजे जसं आय ए आपली आई, आय बी आपले वडील आणि स्मॉल आय तुम्ही. तो समजा आय ए म्हणजे आई आणि तुम्ही, तर डॉमिनंट कोण आहे? आईसाहेब आहेत. आय बी स्मॉल आय, तो आय बी म्हणजे वडील, स्मॉल आय म्हणजे तुम्ही, डॉमिनंट कोण आहे? सर वडील आहेत. आणि म्हणून जिथे आय ए स्मॉल आय असते तिथे ब्लड ग्रुप ए, आय बी स्मॉल आय असते तिथे ब्लड ग्रुप बी. आणि स्मॉल आय म्हणजे आई वडील नाही आहे. समजा तुम्ही 2 भाऊ आहे तर मग ओ ब्लड ग्रुप समजा. आणि आई वडील सोबत असतील आय ए आय बी तर मग सर दोघं सारखे असतात सर आपल्यासाठी, म्हणजे कोडॉमिनन्स, म्हणजे दोन्ही अँटीजेन बनतात. हे झालं ब्लड ग्रुपची माहिती. आता तुम्हाला हे समजतं की ए ब्लड ग्रुपवाल्याचा जिनोटाईप असू शकतो आय ए किंवा आय ए स्मॉल आय. बी वाले का आय बी या आय बी स्मॉल आय. ए बी वाले का आय ए आय बी और ओ वाले का स्मॉल आय. तो आत्ता आपण माहिती घेतली. आत्ता आपण पुढे जाऊ शकतो. सो प्लीज चेक.
The title is Blood Groups. As you know, blood of human being differ in certain aspect, though it appears to be same. तो सारे लोग जो है 700 करोड़ दुनिया में इंसान है, सभी का खून सभी का दिखता है, पर उसमें छिटपुट डिफरेंसेस तो है. वेरियस टाइप ऑफ ग्रुपिंग ऑफ ब्लड ग्रुप हैज बीन डन. मतलब वैसे तो ब्लड ग्रुपिंग बहुत तरीकों से किया है, जैसे एबीओ सिस्टम, आरएच सिस्टम, एमएनओ सिस्टम, डफी, ऐसे बहुत सारे हैं, बट फेमस दो सिस्टम हुई, एबीओ एंड आरएच. द टू सच ग्रुपिंग्स, एबीओ एंड आरएच ग्रुपिंग, आर वाइडली यूज्ड ऑल ओवर द वर्ल्ड. तो लेट अस गो फॉर एबीओ ग्रुपिंग. ABO grouping is based on presence or absence of two surface antigen, म्हणजे केमिकल दॅट कॅन इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. असे केमिकल ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता रिस्पॉन्स देते त्याला म्हणतात अँटीजेन. सो एबीओ ग्रुपिंग इज बेस्ड ऑन प्रेझेन्स और absence of two surface antigens. मतलब कि एबीओ ब्लड ग्रुपिंग जो है वो किस पे आधारित है? प्रेजेंस या absence ऑफ टू सरफेस एंटीजन. सर ए है तो ए, बी है तो बी, दोनों है तो ए बी, दोनों नहीं तो ओ, ऐसे. सो ABO grouping is based on presence or absence of two surface antigen on RBC, namely capital A, capital B. Similarly, the plasma of different individual contain two natural antibodies. Antibody म्हणजे protein produced in response to antigen. मग त्या antibody कोणत्या आहे? स्मॉल a, स्मॉल b. The distribution of antigen and antibody in four blood group A, B, ABO are given in a table 18.1. You probably know that during blood transfusion, any blood cannot be used. The blood of donor has to be carefully matched with that of recipient before any blood transfusion to avoid severe problem of clumping, that is hemolysis, that is destruction of RBC. So ABO blood grouping is based on presence or absence of two surface antigen on RBC, namely capital A, capital B. म्हणजे हे ABO सिस्टम कशावर आधारित आहे? RBC वरील दोन सरफेस अँटीजेन कॅपिटल ए, कॅपिटल बी वर आधारित आहे. सिमिलरली सोबतच plasma of different individual contain two natural antibodies, small a and small b. म्हणजे जसं अँटीजेन आहे तसा अँटीबॉडी सुद्धा असतात. डिस्ट्रीब्यूशन ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इन फोर ब्लड ग्रुप्स AB, ABO इज गिवन इन द टेबल. सो खाली दिलेल्या टेबलमध्ये कोणता अँटीजेन कोणाकडे असतो, कोणती अँटीबॉडी कोणाकडे असते हे दिलंय म्हणतो. You probably know that during blood transfusion any blood cannot be used. आपको ये मालूम है कि कोई भी ब्लड ग्रुप किसी को भी नहीं चढ़ाया जा सकता. ब्लड ऑफ अ डोनर हैज टू बी मैच्ड विथ दॅट ऑफ रेसिपियंट. म्हणजे जो ब्लड देणार आहे तर त्याचं ब्लड जो घेणार आहे त्याच्याशी मॅच झाले पाहिजे. म्हणजे डोनरच्या RBC आणि रेसिपियंटचं सेरम याची कॉम्पॅटॅबिलिटी चेक करत असतात. नाहीतर मग तो सर समजा डोनर ए असेल, त्याच्या RBCवर ए अँटीजेन आहे आणि रेसिपियंट समजा बी असेल, त्याच्याकडं स्मॉल ए अँटीबॉडी आहे,
तर मग ए अँटीजेन डोनरच्या RBCवर आणि रेसिपियंट बी ब्लड ग्रुपवाला त्याच्याकडं स्मॉल ए अँटीबॉडी आहे, तर बिचाऱ्या रेसिपियंटमध्ये हिमोलिसिस होईल, त्याला जॉइंडिस होईल, त्याची डेथ होईल. द डोनर्स कम्पिटेबिलिटी is also shown in that table. So let us go through that table now. Blood group A, RBC वरचा अँटीजेन कॅपिटल A, अँटीबॉडी इन प्लाझ्मा अँटी B म्हणजे स्मॉल b, आणि A वाल्याला देऊ शकतो आणि O वाल्याला देऊ शकतो. नहीं, डोनर्स ब्लड ग्रुप माने ए वाला ए से ले सकता, ओ से ले सकता. ब्लड ग्रुप बी, अँटीजेन कोणता? कॅपिटल बी, अँटीबॉडी अँटी ए म्हणजे स्मॉल ए, आणि घेऊ शकतो बी वाला बी कडून नाही तर ओ कडून. ए बी ब्लड ग्रुप, बोथ एंटीजन, नो एंटीबॉडी, और इसीलिए ए बी वाला यूनिवर्सल रेसिपिएंट है. ए बी वाले को ए बी का चलेगा, ए का, बी का, ओ का. ब्लड ग्रुप ओ, एंटीजन नील, और इसीलिए वो किसी को भी दे सकता. देखो उसने ए को दिया, बी को दिया, ए बी को दिया, ओ को भी दिया. सो तुमचं असं म्हणणं आहे की ए बी वाल्याकडं अँटीबॉडी नाही म्हणून तो युनिव्हर्सल रेसिपियंट आहे, आणि ओ वाल्याकडे अँटीजेन नाही म्हणून तो युनिवर्सल डोनर आहे. सो ओ वाले के पास दोनों एंटीबॉडी रहते, और इसीलिए ना वो ए का ले सकता, ना बी का, ना ए बी का. फ्रॉम द अबोव मेंशन टेबल इट इज क्लियर दैट द ग्रुप ओ ब्लड कैन बी डोनेटेड टू person with any other blood group, and hence O blood group individuals are universal donor. तो ऊपर के टेबल से हमारे ये ध्यान में आया कि ब्लड ग्रुप ओ वाला किसी के लिए भी डोनर हो सकता, क्योंकि उसके आरबीसी पे एंटीजन नहीं है तो वो यूनिवर्सल डोनर है. सिमिलरली द पर्सन विथ ए बी ब्लड ग्रुप कैन एक्सेप्ट द ब्लड फ्रॉम एनी पर्सन विथ ए बी ॲज वेल ॲज अदर ग्रुप. तो वरील टेबलवरून हेही लक्षात आलं की जो ए बी वाला असतो तो कोणाचंही ब्लड घेऊ शकतो, म्हणून तो युनिव्हर्सल रेसिपियंट आहे, कारण त्याच्याकडं अँटीबॉडी नसतात. याच्यावर 2 वेळा नीट क्वेश्चन आलेला आहे. Now RH grouping. So before we talk for RH grouping, I will explain in brief. 1940 में लैंडस्टीनर, वही जिन्होंने एबीओ सिस्टम की डिस्कवरी की, एंड वीनर. सो इन 1940 Landsteiner and Wiener on RBC of rhesus monkey, they discovered a new antigen, and this new antigen was called antigen capital D. But it was discovered on the RBC of monkey, rhesus monkey. So it was also called then antigen RH. तो सर आपने कहा कि 1940 में लैंडस्टीनर और विनर ने अफ्रीका में रेजस मंकी के आरबीसी के सरफेस पे नए एंटीजन की खोज की, जिसे एंटीजन डी कहा गया, पर वो रेजस बंदरों के आरबीसी पे प्राप्त हुआ, इसीलिए उसका नाम पड़ा RH एंटीजन. बाद में ध्यान में आया कि हम तो समझे थे कि वो बंदरों के आरबीसी पे ही रहता. 90% ह्यूमन आरबीसी पे भी RH एंटीजन रहता.
वो सारे लोग कहलाते RH पॉजिटिव। और जो 10% ह्यूमन पॉपुलेशन के आरबीसी पे RH एंटीजन नहीं होता, दे आर कॉल्ड RH निगेटिव्ह। मग सर तुम्ही असं म्हणता की 1940मध्ये लॅन्स स्टीनर आणि विनरने आफ्रिकेच्या रेझस माकडांच्या आरबीसीवर नवीन अँटीजेन शोधला. आधी 2 अँटीजेन माहिती होते, ए आणि बी ह्युमन आरबीसीवर. तर त्यांना माकडाच्या आरबीसीवर नवीन अँटीजेन सापडला, अँटीजेन डी, आणि तो रेझस माकडांच्या आरबीसीवर सापडला म्हणून त्याचं नाव पडलं RH अँटीजेन. नंतर लक्षात आलं की आपल्याला असं वाटलं होतं की माकडांच्या आरबीसीवरच हा RH अँटीजेन असतो का? 90% ह्युमनच्या आरबीसीवरही असतो. ते सगळे लोक RH पॉझिटिव्ह असतात आणि 10% ह्युमनच्या आरबीसीवर तो नसतो. ते सगळे RH निगेटिव्ह असतात. तो आता ही नवीन सिस्टम तयार झाली, RH सिस्टम. जशी ABO सिस्टम होती तशी RH सिस्टम आहे. आणि इट इज ऑल्सो गिवन ड्यू कन्सिडरेशन ॲट द टाईम ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे कोणाचं ब्लड आपण कॉम्पिटेबल ठरवतो. जसं आपण ABO सिस्टम पाहिली की समजा तुमचा पेशंट असेल ज्याचा ब्लड ग्रुप असेल B, तर तुम्ही म्हणता की याला बीवाल्याचं नाही तर ओवाल्याचं चालतं. तुमचा पेशंट जर असेल AB, मग तुम्ही म्हणता की याला एचंही चालेल, बीचंही चालेल, ABचंही चालेल, ओचंही चालेल. समजा पेशंट असेल ओवाला, मग तुम्ही म्हणता की ओवाल्याला नाही, फक्त ओवाल्याचंच चालतं. तो ही सिस्टम होती ABO. अब RH सिस्टम जो है उसको भी महत्व है. कैसे? आप देखो, निगेटिव वाला अगर रेसिपिएंट है तो उसे केवल निगेटिव ही चलेगा. सो इफ द रेसिपिएंट म्हणजे जो ब्लड घेतो तो जर कुठलाही निगेटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्हच चालेल. आणि जर रेसिपिएंट पॉझिटिव्ह असेल तर त्याला मात्र तुम्ही पॉझिटिव्हचंही देऊ शकता, निगेटिव्हचंही देऊ शकता. सर आता मला समजलं कि रेसिपिएंट अगर पॉजिटिव है तो कोई प्रॉब्लम नहीं, उसे को पॉजिटिव और निगेटिव दोनों चलते. पर अगर रेसिपिएंट निगेटिव है तो केवल निगेटिव ही देना चाहिए. सर अगर पॉजिटिव वाले का दिया तो सोचो, पॉझिटिव्ह वाल्याच्या आरबीसीवर RH अँटीजेन आहे, पण बिचारा हा निगेटिव्हवाला त्याच्याकडे तो RH अँटीजेन नाही. तो त्याची रोगप्रतिकार क्षमता म्हणेल की हा नवीन अँटीजेन आहे माझ्यासाठी आणि त्याची रोगप्रतिकार क्षमता त्याच्या खिलाफ अँटी RH अँटीबॉडी बनवेल आणि त्यांनी बनवलेल्या अँटी RH अँटीबॉडी त्या डोनरच्या आरबीसीला बर्स्ट करतील, फोडून टाकतील आणि म्हणून याच्यामध्ये क्लॉटिंग होऊ शकतं. सो इट्स वेरी डेंजरस. तो सर निगेटिव को निगेटिव का चलेगा और पॉजिटिव को पॉजिटिव का भी चलता, निगेटिव का भी चलता. तो सर पॉजिटिव वाले को निगेटिव का कैसा चलता? तो देखो ना, निगेटिव वाले के आरबीसी के ऊपर तो RH एंटीजन है ही नहीं. ऐसा ब्लड अगर पॉजिटिव वाले को चढ़ाया तो क्या फ़र्क पड़ेगा? उसके शरीर में कोई नया एंटीजन थोड़ी ना जा रहा है. तो ये आप ध्यान में रखो RH कॉम्पिटेबिलिटी इनकॉम्पिटेबिलिटी के बारे में. अब हम बात करेंगे जेनेटिक्स. तो सर जे लोक पॉझिटिव्ह असतात, ज्यांच्या आरबीसीवर RH एंटीजन असतो, क्यों? तो जैसे किसी के आरबीसी पे A एंटीजन क्यों है? सर IA की वजह से. B एंटीजन क्यों है? IB की वजह से. एंटीजन क्यों नहीं है? स्मॉल I की वजह से. वैसे D एंटीजन माने RH एंटीजन क्यों है? कैपिटल R जीन की वजह से. और इसका स्लाइटली डिफरेंट फॉर्म है स्मॉल r दैट डू नॉट प्रोड्यूस RH एंटीजन. म्हणजे कॅपिटल R असला की RH एंटीजन बनतो आणि कॅपिटल R नसला, फक्त स्मॉल r असेल तर RH एंटीजन बनत नाही.
अब पहले मैंने बताया कि हमारे पास हर क्रोमोसोम 2 बार रहता, तो हमारे पास अलील भी 2 रहेंगे। अब अलील है कितने? 2। तो 2 का कॉम्बिनेशन आप कैसे कर सकते? सर, एक तो कैपिटल आर, नहीं तो कैपिटल आर, नहीं तो स्मॉल आर। तो देखो, कैपिटल आर स्मॉल आर दोनों हैं पॉझिटिव्ह। तो सर, कैपिटल आर स्मॉल आर वाला कसं काय पॉझिटिव्ह? बिकॉज कैपिटल आर इज डॉमिनंट. स्मॉल आर वाला निगेटिव. अब समझो आपको किसी ने कहा कि मेरे एक रिलेटिव है पुरुष, वो पॉजिटिव है, और उनकी पत्नी वो भी पॉजिटिव है, और उन्हें अभी एक बच्चा या बच्ची हुई है, वो निगेटिव्ह कैसे? तुम्हाला कोणी विचारलं की माझे एक नातलग आहे, ते पॉझिटिव्ह आहे, त्यांची मिसेस सुद्धा पॉझिटिव्ह आहे, मग त्यांना मुलगा किंवा मुलगी निगेटिव्ह कसं, हा प्रश्न विचारला. तर म्हणा, वो जो आदमी पॉझिटिव्ह है वो कैपिटल आर स्मॉल आर हेट्रोजाइगस होगा. उसकी मिसेज जो पॉजिटिव है वो भी कैपिटल आर स्मॉल आर हेट्रोजाइगस होगी. और उनके जो गमीट्स रहते, गमीट में एक ही अलील रहता है, या कैपिटल आर या स्मॉल आर, या कैपिटल आर या स्मॉल आर. तो फिर पुरुष से आया स्मॉल आर और महिला से भी आया स्मॉल आर, इसीलिए उनकी बच्ची है निगेटिव. तो ये हो गया RH का जेनेटिक्स. अब RH इनकम्पैटिबिलिटी इन प्रेगनेंसी भी इसमें दिया है, तो आप ज़रा देखिए, इसको समझिए, इस चीज़ को देखो. एक माऊली आहे आणि ती माऊली गरोदर आहे, आणि तिच्या गर्भामध्ये जे बाळ आहे वो पॉझिटिव्ह आहे और वो महिला निगेटिव्ह आहे. म्हणजे वेन द मदर इज निगेटिव्ह and fetus is पॉजिटिव, तो क्या होगा? तो देखो, वैसे तो मां और बच्चे का ब्लड मिक्स नहीं होता प्लासेंटल बॅरियर की वजह से. आईचं आणि बाळाचं रक्त एकत्र येतच नसते, प्लासेंटल बॅरियर असतात, फक्त ते जवळ जवळ येतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत. पण ॲट द टाइम ऑफ नॉर्मल डिलेवरी और सीजर और अनफॉर्च्युनेटली अपॉर्शन, म्हणजे एखाद्या माऊलीची नॉर्मल डिलेवरी असेल, नाही तर सीझर करावं लागलं, नाही तर अबॉर्शन असेल, यावेळी मात्र फिटस का और मदर का ब्लड होता मिक्स. तो सर, आप कहना चाहते कि वैसे तो माँ निगेटिव और बच्चा पॉजिटिव है तो कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि दोनों के खून मिक्स नहीं होते, पर डिलीवरी के वक्त या सीजर सेक्शन के वक्त या अबॉर्शन के वक्त होता ये है कि माँ और बच्चे का ब्लड मिक्स हो जाता, और अब बच्चे की तरफ से आरबीसी माता के शरीर में चले गई. आन्सर, आई तो निगेटिव्ह आहे आणि बाळ होतं पॉझिटिव्ह, बाळाच्या आरबीसीवर होत्या RH अँटीजेन. तर मग आई काय करेल? आई सेन्सिटाइज होईल, और वो माता जो सेन्सिटाइज हो गई ती म्हणेल की अरे, ह्या कोणत्या नवीन आरबीसी आल्या, त्याच्यावर तर अँटीजेन आहे RH, तर ती बनवते अँटी RH एंटीबॉडीज. और ये एंटी RH एंटीबॉडीज जो माँ ने बनाई है बच्चे के आरबीसी के विरुद्ध, उससे माँ को कोई फर्क नहीं पड़ता, पर वो माँ के अंदर अब जमा हो गई एंटी RH एंटीबॉडीज. अब दोबारा जब वो महिला प्रेग्नंट और बच्चा है पॉझिटिव्ह, म्हणजे बाळाच्या आरबीसीवर RH अँटीजेन आहे, अशा वेळी काय होईल आता की
माँ ने जो एंटी RH एंटीबॉडीज बनाई वो एंटीबॉडीज बच्चे में प्रवेश करेगी और बच्चे के आरबीसीज जिन पे RH एंटीजन है वो फूट जाएंगे और इसे कहते हैं इरिथ्रोब्लास्टोसिस फीटालिस और HDN हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. तो इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस म्हणजे फिटसच्या आरबीसी फुटणार आहेत. HDN म्हणजे हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. अब ये बच्चा पेट में ही दम तोड़ देगा या जन्म होते ही मर जाएगा या फिर तुरंत उसको पूरा ब्लड रिप्लेस करना पड़ेगा. तो ये प्रॉब्लम कब आती है? जब मां निगेटिव है और पेट का बच्चा पॉजिटिव है. तो इसका उपाय इलाज ये है की अगर ऐसी जहां भी केस है म्हणजे अशी केस जिथे कुठे असेल की ती माऊली आहे निगेटिव्ह आणि तिचं बाळ आहे पॉझिटिव्ह, तो फर्स्ट डिलिव्हरी झाल्यावर बाळाच्या ज्या आरबीसी आईमध्ये जातील त्या नष्ट कराव्या लागतात. त्याच्यासाठी डिलेव्हरीच्या 72 आवर्स म्हणजे 3 दिवसाच्या आत त्या माऊलीला एक अँटी डी नावाचं इंजेक्शन द्यावं लागेल. मग आता हिची फर्स्ट डिलेव्हरी झाली तिला अँटी डी दिलं तर दुसऱ्या बाळाला तिच्या प्रॉब्लेम नाही. दुसरी डिलेव्हरी झाली तिला पुन्हा अँटीजेन दिलं तर तिसऱ्या बाळाला प्रॉब्लेम नाही असं. तो सर ये प्रॉब्लम कब नहीं होता? ये प्रॉब्लम तब नहीं होगा व्हेन मदर इज पॉजिटिव. अब बच्चा निगेटिव भी रहा तो चल जाएगा. व्हेन मदर इज निगेटिव और बच्चा भी है निगेटिव तब भी प्रॉब्लम नहीं आएगा. म्हणजे आई पॉझिटिव्ह सॉरी बाळ निगेटिव्ह, आई निगेटिव्ह बाळही निगेटिव्ह तरी प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम तेव्हाच येते जेव्हा आई असते निगेटिव्ह आणि बाळ असते पॉझिटिव्ह. तो प्रत्येक डिलिव्हरीनंतर अशा माऊलीनं अँटी डी घेतलं पाहिजे. जरी अनफॉर्च्युनेट अबॉर्शन करायचं काम पडलं तरी घेतलं पाहिजे विदिन 72 आवर्स. तो अब हम लोग इन्होंने क्या दिया उसे पढ़ते हैं. RH grouping, another antigen, the RH antigen, similar to the one present in rhesus monkeys. Hence, RH is also observed on surface of RBC of majority, nearly 80% of the human. Such individuals are RH positive, and those in whom this antigen is absent are RH negative. तो दूसरा एक एंटीजन जिसे RH एंटीजन कहा है जो रेजस मंकी के आरबीसी के एंटीजन के समान है वो 80% इंसानों के आरबीसी पे प्राप्त हुआ. ऐसे लोगों को RH पॉजिटिव और जिनके आरबीसी पे वो नहीं उन्हें RH निगेटिव कहा गया. एंड RH निगेटिव पर्सन म्हणजे ज्याच्याकडे तो RH फॅक्टर नाही, इफ एक्सपोज टू RH पॉझिटिव्ह ब्लड म्हणजे मी आहे RH निगेटिव्ह आणि मला चुकीनं RH पॉझिटिव्ह ब्लड दिलं किंवा एखादी माऊली आहे RH निगेटिव्ह आणि तिचं बाळ असेल RH पॉझिटिव्ह, विल फॉर्म स्पेसिफिक अँटीबॉडी अगेन्स्ट RH अँटीजेन. मग मी RH निगेटिव्ह आहे आणि मला पॉझिटिव्हचं ब्लड दिलं तर माझी इम्युनिटी काय म्हणेल की नहीं ऐसा एंटीजन तो मेरे पास नहीं है RH एंटीजन, मैं उसके खिलाफ एंटीबॉडी बनाऊंगा. देयरफॉर RH ग्रुप शुड बी मैच्ड बिफोर ब्लड ट्रांसफ्यूजन. A special case of RH incompatibility or mismatching has been observed between RH negative blood of a pregnant mother with a RH positive blood of the fetus.
RH antigen of the fetus do not get exposed to RH negative blood of mother in first pregnancy, as the two bloods are well separated by placental barrier. म्हणजे पहली बार जब वो महिला पेट से ती माऊली गरोदर होती, तर ती जरी निगेटिव्ह असेल, तिच्या पोटातलं पहिलं बाळ जरी पॉझिटिव्ह असेल, तरी ह्या RBC आईमध्ये घुसत नाहीत सर्क्युलेशनमध्ये. हावेवर ड्युरिंग डिलेव्हरी ऑफ फर्स्ट चाइल्ड there is possibility of exposure of maternal blood to small amount of RH positive blood of the fetus. पण नॉर्मल डिलेव्हरी सेक्शन किंवा अबॉर्शनच्या वेळी मात्र बाळाच्या RBC आईच्या सर्क्युलेशनमध्ये घुसतील. इन सच केसेस द मदर स्टार्ट प्रिपेरिंग अँटीबॉडीज अगेन्स्ट RH अँटीजेन इन हर ब्लड. तो अशा केसमध्ये मग ती आई बनवायला लागेल RH अँटीबॉडी. इन केस ऑफ हर सबसेक्वेंट प्रेग्नन्सी, तिच्या पुढील प्रेग्नन्सीजमध्ये RH अँटीबॉडीज म्हणजे RH अँटीबॉडीज ऑफ द मदर कॅन लीक इन टू द ब्लड ऑफ फिटस and destroy the fetal RBC. This could be fatal to the fetus and could cause severe anemia, म्हणजे destruction of RBC, jaundice, production of bilirubin, biliverdin. This condition is called erythroblastosis fetalis or hemolytic disease of newborn HDS. This can be avoided by administration of anti-RH antibody to the mother immediately after delivery of first child. बाद में हमने कोएगुलेशन ऑफ ब्लड देखा है. नाउ आवर नेक्स्ट टायटल इज सर्क्युलेटरी पाथवेज, म्हणजे ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन. तो हम लोग इसको अगली क्लिप में लेते.